नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। दसरा जवळ येत आहे, येत्या शनिवारी दसरा आहे, तर त्या दसऱ्यानिमित्त व्हेज थाळी बनवायची आहे। तर अगदी 30 मिनिटात कोणती व्हेज थाळी बनेल किंवा व्हेज थाळीमध्ये कोणते कोणते पदार्थ बनतील ह्याची रेसिपी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। अगदी 30 मिनिटांमध्ये ही रेसिपी होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी मोठी गाळणी घेतलेली आहे, त्यानंतर एक भांडं घेतलं खाली, तुमच्याकडे चाळणी असेल तर तुम्ही चाळणी घ्या। त्यानंतर त्यामध्ये पांढरं कापड घातलं आहे आणि त्यानंतर अर्धा लिटर दही त्यामध्ये ओतून घेतलं आहे। परत अजून एक अर्धा लिटरचं दही आपण त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, म्हणजे साधारणपणे 1 लिटरचं दही मी त्यामध्ये ओतून घेतलं आहे। आणि आता ते पाणी त्याच्यामधलं काढून घ्यायचं आहे आणि चांगलं जेवढं जमेल आपल्याला तेवढं काढून घ्यायचं आहे आणि आता आपण एका साईडला ठेवून द्यायचं आहे। तर ते म्हणजे त्याला गाठ घालून आपण त्याच्यावर एक डबा ठेवलेला आहे, कारण माझ्याकडं अशी जड वस्तू काही नव्हती, तर मी तो जो डबा आहे तो ठेवलेला होता आणि ते एका साईडला ठेवून घेतले। आता आपण पनीरची भाजी बनवणार आहोत, त्यासाठी टोमॅटो चिरून घेतले, 3 टोमॅटो घेतलेले होते आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। त्यानंतर एक काजू घेतलेले आहेत, अर्धा वाटी काजू घेतलेले आहेत, त्यानंतर 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ते एका साईडला ठेवून दिलं। आता मी काय करते, कुकर लावून घेते, म्हणजे काय होईल, एका गॅसवर कुकर होऊन जाईल। तर मी ते अर्ध भांडं तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे आणि ती चांगली धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून वरणासाठी डाळींमध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकर लावून घेऊयात। नेहमीप्रमाणे तुम्ही जसं वरण भाताचं कुकर लावता त्याच पद्धतीनं कुकर लावून घेतलेलं आहे। आता हा कुकर आपण गॅसवर ठेवून देऊयात। तर इथे मी पुऱ्याचं भिजवून ठेवलेलं आहे। ॲक्च्युली काय झालं आहे, माझ्या मोबाईलच्या मेमरीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळं पुरीचं पीठ जे आहे भिजवलेलं ते माझ्याकडनं डिलीट झालेलं आहे, म्हणजेच तो व्हिडिओ डिलीट झाला आहे। तर मी कशी पुरीचं पीठ भिजवलं आहे ते मी पुढे सांगतेच। आता आपण भाजीची तयारी करायला घेऊयात। तर मी इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आलं चिरलेलं आहे ते आलं घालून घेतलं आणि त्यामध्ये हे टोमॅटो आहेत ते टोमॅटो घालून घेतले आणि हे चांगले परतून घ्यायचे आहेत। तर पुरीसाठी मी आपण जे गव्हाचं पीठ घेतो, आपल्या घरात जेवढं गव्हाचं पीठ लागतं तेवढं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत बघा आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा दालचिनी पूड, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा लवंग पूड, अर्धा चमचा धणे पूड आणि थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये काजू घातलेले आहेत। तर पुऱ्यांचं भिजवताना जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडासा रवा घातला आहे आणि मोहन घातलेला आहे आणि ते घट्टसर पुरीचं मळून घेतलेलं आहे। जसं तुम्ही पुरीचं मळता त्याच पद्धतीनं मळलेलं आहे। माझ्याकडनं काही कारणास्तव डिलीट झाला आहे व्हिडिओ, त्यामुळं त्याबद्दल सॉरी। आता आपण काय केलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं भाजीमध्ये आणि भाजी शिजवायला ठेवलेत, टोमॅटो चांगले शिजवायला ठेवलेत। आता ते शिजवायला ठेवलेत तर आपण दुसरीकडे एका भांड्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घेतले, अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतले, त्यामध्ये मीठ घातलं आहे, त्यामध्ये अर्धी चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि 1 चिमूटभर ओवा जो आहे तो ओवा घातलेला आहे। आता आपण इथे भजीचं पीठ तयार करत आहोत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि मी कोथिंबीरीची भजी बनवते आणि त्यामध्ये कडक असं तेल घालून घेतलेलं आहे, थोडं तेल ठेवलेलं आहे मी। तर आता हे मिक्स करून भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहोत आणि आपण ही जी थाळी आहे ही लसूण आणि कांदा विरहित करणार आहोत, म्हणजे कांदा आणि लसूण आपण वापरणार नाही आहोत। आता हे एका साईडला ठेवून घेऊयात। त्यानंतर आपण कोशिंबिरीची तयारी करूयात। तर एका साईडला एका भांड्यामध्ये कोशिंबीरसाठी 1 टोमॅटो चिरून घेतला, त्यामध्ये अर्धा चमचा दाण्याचं कूट, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालून घेतली आणि अशा पद्धतीने इन्स्टंट अशी कोशिंबीर मी बनवून घेतलेली आहे। आता ती एका साईडला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आता भाजीचं काय झालेलं आहे तो पण व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेला आहे। तर
टोमॅटो लिहिली होती, शिजल्यानंतर थोडंसं पाणी आटलेलं होतं आणि गार झाल्यानंतर मिक्सरवर त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे। आणि इकडे आपण आता त्याच भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही ग्रेव्ही घातलेली आहे। आणि पनीर जे आहे, पनीरची भाजी बनवताना पनीर जे आहे ते पनीरला लाल तिखट, हळद, दही एवढं लावून मॅग्नेट करून ठेवलेलं होतं आणि ते नंतर चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं होतं। आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आणि पनीरचं सुद्धा असंच झालेलं होतं, माझा व्हिडिओ डिलीट झाला, माझ्या मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। नंतर आपण त्याच्यामध्ये पनीर घालून घेतलेलं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा शिजलेलं आहे, एक 2-3 मिनटं शिजवून घेतली ही भाजी। आता बघा खाली थोडीशी लागायला सुरुवात झालेली आहे। आता आपण मिक्स करून घेऊयात। आता त्यामध्ये आपण 2 चमचे साय घालून घेणार आहोत, म्हणजे मलाई जी असते ना साय साठवलेली, त्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घालून ती एका साईडला ठेवून दिलेली होती आणि साखर विरघळायला ठेवून दिलेली होती। आणि साखर विरघळल्यानंतर ती जी मलाई आहे ती मलाई आपण या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि माझ्याकडनं काय काय व्हिडिओ डिलीट झाले त्याबद्दल सॉरी, तुम्हाला ते व्हिडिओ दाखवता आले नाहीत। त्यानंतर आता ही भाजी झाकून ठेवलेली आहे। आता बघा भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे। पनीरची भाजी तयार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पनीरची भाजी कधीही बनवू शकता। आणि कांदा आणि लसूण आपण या भाजीमध्ये घातलेला नाही आहे, पण इतकी सुंदर होते। आणि ह्यामध्ये जे खडे मसाल्यांची पूड घातलेली आहे त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट खडे मसाले घालू शकता। आता भाजी झालेली आहे। आता आपण एका साईडला जे दहीमधलं पाणी काढण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, आता ते दही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, ते आपलं श्रीखंड तयार होईल। आता तुम्ही म्हणाल की थोडे व्हिडिओ डिलीट झाले तरीसुद्धा का दाखवलं आहे, तर दाखवण्याचा उद्देश हा होता की जेवढा व्हिडिओ झालेला आहे तेवढा मेन आहे असं वाटलं मला, म्हणून मी दाखवला। आणि जे आपण रोज बनवतो जेवणासाठी त्याच पद्धतीनं होता, पण म्हटलं बनवलं आहे तर तुमच्यासमोर सादर करावा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे पूर्णपणे। थोडंसं डिलीट झालेलं आहे त्याबद्दल सॉरी। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं केशर घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। आता साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। साधारणपणे मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे, मी अगदी चमच्यानंच घातली आहे, घरातल्याच चमच्यानं घातलेली आहे। आणि आता आपण मिक्स करून घेऊयात, चांगलं फेटून घेऊयात। आणि अशा पद्धतीनं हे श्रीखंडसुद्धा तयार झालेलं आहे। एवढ्या गडबडीत मी ड्रायफ्रूट्स घालायची विसरले। आता मी ड्रायफ्रूटची पूड नाही करत बसले, तर मी ड्रायफ्रूट जे आहे ते खिसून त्यामध्ये घातलेले आहेत। 2 बदाम खिसलेले आहेत आणि 2 काजू त्यामध्ये खिसून घातलेले आहेत। आणि अशा पद्धतीने हे मिक्स करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी मस्त लागतं, तर तुम्ही ह्या नक्की श्रीखंड घरच्या घरी करून बघू शकता आणि करून नक्की बघा, मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं ते। आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते। आता आपण पुऱ्या करून घेऊयात। भाजी झालेली आपली आहे, वरण भातसुद्धा कुकर झालेला आहे। त्यानंतर आता आपण पुऱ्या करून घेऊयात। पुऱ्यांचं आपण आता मळून घेतलेलं आहे आणि आपण जशा पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचं। तर मी वाटीच्या आकारानं पुऱ्या काढत असते, तर मी त्याच पद्धतीनं करणार आहे, ते पटकन होतात। एक लाटत बसलं की वेळ लागतो, म्हणून आता मी पुऱ्या लाटून घेत आहे। अशा पद्धतीनं मोठी पोळी तयार झाली आहे। जास्त जाड पण नाही बनवली आणि जास्त पातळ पण नाही बनवली, मीडियम बनवली। आणि आता आपण त्याला वाटीचा आकार देऊयात। अशा पद्धतीनं पुऱ्या सर्व मी करून घेते। हे बघा अशा पद्धतीनं पुऱ्या तयार झालेल्या आहेत, एका डिशमध्ये ठेवून घेते।
अशा प्रकारे पुऱ्यासुद्धा झालेल्या आहेत। आता आपण एका साईडला तेल तापवायला ठेवलेलं होतं। आता तेल तापलेलं आहे, आता आपण पुऱ्या तळून घेऊयात। बारीक गॅसवरच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा मस्त अशा टम्म फुगलेल्या पण आहेत, खूप मस्त झालेल्या आहेत। अगदी 30 मिनिटात होणारा स्वयंपाक आहे हा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पुऱ्या मस्त अशा लालसर अशा झालेल्या आहेत, जास्त पण लालसर नाही करायच्या, पण माझ्याकडनं झाल्या, आम्हाला लालसरच आवडतात त्यामुळे। त्या पुऱ्यांमधलं तेल निथळलेलं आहे एका टिश्यू पेपरमध्ये, म्हणजेच एका डिशमध्ये टिश्यू पेपर घेतलेले होते, त्यामध्ये मी ते पुऱ्या ज्या आहेत त्या पुऱ्या तेल निथळण्यासाठी ठेवून दिले। आता सर्व पुऱ्या माझ्या तळून झाल्यात। आता त्याच तेलामध्ये मी आता भजी तळून घेते। पहिला पुऱ्या तळून घेतल्या आणि मग भजी तळून घ्यायची, कारण भजीचा जो मसाल्यांचा वास असतो तो पुऱ्यांना लागेल, म्हणून पहिला पुरी तळून घ्यायच्या आणि त्याच तेलामध्ये आपण आता भजी तळून घेऊयात। आता मी भजी तळून घेते। आपण ह्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे, त्यामुळं भजी अशी आपली जरा चपटी होणारच, पण छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता कोथिंबीर पण स्वस्त झाली आहे, त्यामुळे मी कोथिंबीरीची भजी बनवली। तर आता मी इथे भजी करून घेत आहे। बारीक गॅसवरच भजी करायची आहे, म्हणजे भजी कुरकुरीत होते। दोन्ही साईडनं भजी चांगली तळून घ्यायची आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीनं मी भजी तळून घेतलेली आहे। आता आपण तेल निथळण्यासाठी ठेवून देऊयात। अगदी सोपी रेसिपी आहे। आता आपण सर्व आपले पदार्थ तयार झालेले आहेत। आता आपण ताट घेऊया। आता ताटामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यानंतर लिंबू, त्यानंतर चटणी। मला चटणी मी शेंगदाण्याची चटणीच ठेवलेली आहे। त्यानंतर कोशिंबीर। आता त्या कोशिंबीरीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली होती। त्यानंतर आपण भात, त्यानंतर त्यावर आपण मस्त असं गरमागरम वरण आणि त्यावर तुपाची धार, खूप सुंदर लागतं वरण भात तूप। आता आपण त्याच्यावर तूप घालून घेतलेलं आहे, साजूक तूप घरचं जर असेल तर अगदी सुंदर लागतं। त्यानंतर आपण पनीरची भाजी घेतलेली आहे। आता पनीरची भाजी वाटीतच घेतलेली आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर भुरभरली आहे। त्यानंतर आता आपण पुऱ्या ठेवून घेऊयात। हे बघा अशा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या ठेवून घेऊयात। आता आपलं मेन म्हणजे श्रीखंडसुद्धा मी त्याच्यावर 1-2-3 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत, तर ते एका साईडला ठेवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर भजी, वाव काय मस्त थाळी दिसते ना। अगदी 30 मिनिटात होणारी झटकीपट होणारी थाळी आहे। मला बरोबर 30 मिनिटं लागलेत। व्हिडिओ हा 14 मिनिटांचाच झालेला आहे, कारण व्हिडिओ जर मी 30 मिनिटांचा दाखवायला गेले तर तुम्ही पण कंटाळाल। व्हिडिओ हा 14 मिनिटांचा केलेला आहे, मला 30 मिनिटं लागलेली आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येईल। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही थाळी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।